नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या या भूमीला संतांचा मोठा वारसा लाभला आहे. पण या भूमीत एक असे व्यक्तिमत्व होऊन गेले ज्यांनी केवळ भक्तांच्या संकटात साथ दिली नाही, तर त्यांना आत्मबळाचा महामंत्र दिला. ते म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांच्या एका शब्दावर हजारो संकटे दूर होतात. त्या स्वामींच्या अवताराबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ हे नेमके कोण, ते कुठून आले, या प्रश्नांचे उत्तर स्वामींनी स्वतःच दिले होते. ते दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात. स्वामींचे प्रकटीकरण श्रीशैलम जवळील कर्दळी वनामध्ये झाले. असे म्हटले जाते की श्री नरसिंह सरस्वती महाराज 300 वर्षे कर्दळी वनात समाधी अवस्थेत होते. त्यांच्या भोवती वारुळ तयार झाले होते. एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर लागली आणि तिथून एका दिव्य तेजाचे दर्शन झाले. तेच म्हणजे आपले स्वामी समर्थ. अक्कलकोटला येण्यापूर्वी स्वामींनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. त्यांना विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे. मंगळवेढ्यात ते दिगंबर स्वामी म्हणून ओळखले गेले. वाराणसी, हरिद्वार, पुरी आणि रामेश्वरम अशा तीर्थक्षेत्री त्यांनी वास्तव्य केले. या प्रवासात त्यांनी अनेक राजा महाराजांपासून ते गरीब शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना सन्मार्ग दाखवला. शेवटी 1856 मध्ये ते सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आले आणि तिथे स्थिर झाले. स्वामींनी अक्कलकोटमध्ये तब्बल 22 वर्षे घालवली. त्यांचे राहणे अतिशय साधे होते. ते बऱ्याचदा एका वडाच्या झाडाखाली बसलेले असायचे. त्यांच्या दरबारात श्रीमंत, गरीब, उच्च नीच असा कोणताही भेदभाव नसायचा. स्वामींचे व्यक्तिमत्व विलक्षण होते. कधी ते लहान मुलासारखे खेळायचे, तर कधी त्यांचा रुद्र अवतार पाहून लोक थरथर कापायचे. पण त्यांच्या रागामागे सुद्धा भक्तांचे कल्याणच दडलेले असायचे. स्वामींनी असंख्य चमत्कार केले, पण ते कधीही स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी नव्हते. त्यांनी मेलेल्या माणसाला जिवंत केलं, तर कुष्ठरोग्याला रोगमुक्त केलं आणि दुष्काळात पाण्याचे झरे निर्माण केले. स्वामी नेहमी सांगायचे, आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. त्यांनी भक्तांना कष्ट आणि नामस्मरण याचा मेळ घालण्यास शिकवले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य आजही लाखो निराश मनांना उभारी देतं. इसवी सन 1878 मध्ये चैत्र वद्य त्रयोदशीला स्वामींनी आपले अवतार कार्य संपवण्याचे ठरवले आणि महासमाधी घेतली. जरी ते देहाने आपल्यात नसले, तरी आजही अक्कलकोटमध्ये आणि जगभरातील लाखो घरांमध्ये स्वामींचे अस्तित्व जाणवते. हम गया नहीं, जिंदा है, हे त्यांचे शब्द आजही खरे ठरत आहेत. भक्तांनो, स्वामींची भक्ती म्हणजे केवळ नमस्कार करणे नव्हे, तर त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहणे होय. जर तुम्हालाही स्वामींचा एखादा अनुभव आला असेल, तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.